नमस्कार मंडळी. तर मंडळी, आता आपल्या मे महिन्यात सुट्ट्या पडल्याच आहेत. तर मे महिन्यात सुट्टीमध्ये आपण कुठे फिरायचं हा जर विचार तुम्ही करत असाल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो ही व्हिडिओ. तर मंडळी, मी तुमच्यासाठी घेऊन आलो ठाण्यामध्ये वसलेलं हे सुंदर आणि आकर्षक ठिकाण नमो गार्डन सेंट्रल पार्क. शहराच्या गोंगाटातून थोडं दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे. तर मंडळी, चला फिरूया. तर मंडळी, आता आपण आलो आहोत गार्डनच्या मेन एंट्रन्सला आणि तिकडे समोर आहे तिकीट काउंटर. गार्डनमध्ये जायचं तर इकडचे नियम तर पाहिले पाहिजेच. तर म्हणजे असं आहे की तुम्ही इकडनं बाहेरून काही खाणं नेऊ शकत नाही आतमध्ये, आणि आतमध्ये शूटिंग करायला देखील कॅमेरा वगैरे घेऊन जायला अलाउड नाही आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलने शूटिंग करू शकता. तर मंडळी, आता आपण आलो तिकीट काउंटरवरती. तिकीट काउंटरच्याकडे आल्यावरती कळलं की DSLR न्यायचे आतमध्ये 150 रुपये आहेत. तर ते देखील तुम्ही फक्त गार्डनचे शूटिंग आणि तुमचे पोर्ट्रेट्स काढू शकता. बाकी कोणतेही इकडे प्री वेडिंग शूट किंवा कोणतेही वेगळं शूट तुम्ही इकडे करू शकत नाही. थीम पार्कमध्ये एंट्री घेतल्यावरच इथलं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न आहे. हिरवळ झाडी, सावळी आणि पक्ष्यांचे खूप मधुर आवाज सगळं काही मन खूप रिलॅक्स करून जातं. जर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जायचं असेल, स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असेल, तर तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा. या थीम पार्कमध्ये 1500च्या वरती झाडे लावलेली आहेत. जीवनशैलीमध्ये आपल्याला साधा ऑक्सिजनही चांगला मिळत नाही. तर मंडळी, तुम्ही इकडे नक्कीच व्हिजिट करा. इकडे प्रत्येक थोड्या ठिकाणी इथे बसायसाठी जागा देखील केली होती, ज्याने तुम्ही तिकडे बसून एकदम रिलॅक्स फील करू शकता. तर मंडळी, फुलांवर बसले हे फुलपाखरू जणू प्रत्येक फुलांशी एक खास नातं जोडत आहे. त्यांच्या हलक्याशा स्पर्शाने निसर्गात अजून जिवंतपणा येतो. थोडंसंच पुढे गेल्यावरती आम्हाला कळलं की या थीम पार्कमध्ये प्ले झोन, थीम गार्डन, स्पोर्ट्स एरिया आणि लेक झोन असे वेगवेगळे प्रकारचे इकडे सेक्शन्स आहेत. आतमध्ये तुम्हाला हे एकच दुकान मिळेल जिकडे तुम्हाला पाण्याची बॉटल किंवा कोल्ड्रिंक्स मिळतील. असंच थोडंसं पुढे चालल्यानंतर माझ्या नजरेमध्ये आलं या थीम पार्कमधल्या माझ्या सगळ्यात आवडत्या पार्टमध्ये, म्हणजेच हे चायनीज गार्डन. तर मंडळी, इथे पाऊल टाकल्यावरती असं वाटलं की आपण एका वेगळ्याच देशात आलो आहोत. इथल्या वळणदार वाटा, सुंदर दगडीची रचना आणि शांत पाण्याचे छोटे घटक, सगळं काही इतकं शांत आणि बॅलन्स हे गार्डन खास करून ध्यान, शांतता आणि मनशांतीसाठी बनवलेले आहेत. तसंच पाण्याकडे बघताना नजर गेली आपली या छोट्या बारक्या माशांकडे.
असंच थोडं या चायना गार्डनचे काही मस्त मस्त एक्सपिरियन्स घेऊन आम्ही निघालो पुढच्या वाटेला. तर आता आपण जाणार होतो हे मुघल गार्डनमध्ये. मुघल गार्डनमध्ये आल्यानंतर असे वाटले की जणू आपण एका राजवाड्याच्या बागेत फिरत आहोत. तर मंडळी, आता आपण आलो आहोत या थीम पार्कमधल्या एक खूप सुंदर, वेगळ्या आणि आकर्षक भागात, मोरोकॅन गार्डनमध्ये. या गार्डनचे सौंदर्य म्हणजे त्याचे व्हायब्रंट रंग आणि सुंदर डिझाईन्स, रंगीत टाईल्स, वेगवेगळे पॅटर्न्स, सगळं काही इतकं युनिक आहे की प्रत्येक कोपऱ्यात फोटोशूटसाठी परफेक्ट वाटतं. आणि मंडळी, खरंच एवढं एस्थेटिक गार्डन मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघितलं. हा व्हायब्रंट ब्ल्यू कलर आणि त्याला कॉन्ट्रास्ट करणारा हा येल्लो कलर हे खूप आकर्षक वाटवतं डोळ्यांसाठी. तर मंडळी, आता आपण थीम पार्क्समधून एक्झिट घेऊन आता आपण एंट्री करणार आहोत लेक झोनमध्ये. तर मंडळी, चला फिरूया. लेक झोनमध्ये एंट्री करताच हा डोळ्याला आकर्षित करणारा हा वाईड क्रॉस ब्रिज. ह्या सुंदर पार्कचा मेन पॉईंट म्हणजे लेक झोन. मोठं शांत तलाव आणि त्यात आजूबाजूला पसरलेली हिरवळ. पाण्यावरून जाणारा हा पूल जणू दोन किनाऱ्यांना नाही तर दोन शांत क्षणांना जोडतो. ह्या तलावाच्या काठावर चालताना प्रत्येक पाऊल मनाला हलकं करत जातं. थंडगार वारा, पाण्याचा हलका आवाज, सगळं काही एकदम पीसफुल वाटतं. या ब्रिजवरचा सुंदर व्ह्यू पॉईंट, फाउंटन्स आणि शांतपणे चालण्यासाठी एक पीसफुल जागा मिळते. लेक व्ह्यू बघून आपण पुढे आल्यानंतर आपण आलो होतो आता मल्टीपर्पज लॉनमध्ये, ज्याला फ्लोराटिल्स असंही म्हणतात. तर मंडळी, खरं सांगू का, ह्या जागेवर चालताना असं वाटत होतं की आपण मोठ्या कोणत्या देवमाशाच्या पोटामध्ये चालत आहोत.
तर मंडळी आता आपण आलो आहोत या थीम पार्कच्या शेवटच्या भागामध्ये, म्हणजेच किड झोनमध्ये. लहान मुलांसाठी इथे खूप साऱ्या मजेशीर ॲक्टिव्हिटीज आहेत. ट्री हाऊस, ॲडव्हेंचर प्ले एरिया आणि प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी एक एक्सपिरियन्स मिळतो. तर मंडळी जर तुमच्या घरी कोण लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही तिकडे नक्कीच घेऊन या. तर मंडळी अशा प्रकारे आपण नमो ग्रँड सेंट्रल पार्कमधील सुंदर निसर्ग, वेगळे थीम गार्डन, लेक झोन आणि किड झोन सगळे अनुभव घेतले आणि आता वेळ होती या गार्डनला बाय बोलायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे मत कमेंट्स नक्कीच कळवा. आणि हो, अशा सुंदर ठिकाणी चला फिरूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.